हॅलो. आता आपण आज बॉडी रेझिस्टन्सचे एक्सरसाइज बघणार आहे. आपण पहिल्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये जे बघितले की ज्याच्यामध्ये आपण स्क्वॉट्स, लंजेस, स्टेप क्लाइम्बिंग, बेसिक पुशअप्स अशा गोष्टी आपण बघितल्या. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडी मॉडिफिकेशन करायचं. त्याचं कारण काय आहे की एका ठराविक दिवसांनंतर, एका ठराविक काळानंतर आपल्याला कळत नाही की आपण प्रोग्रेशन काय करायचं. तर ते प्रोग्रेशन आपल्याला करता यायला पाहिजे विदाऊट एनी काइंड ऑफ इक्विपमेंट. कारण आपला एज ग्रुप जो आपण टार्गेट केला आहे तो 6 ते 12 वर्षाच्या मुलांचा आहे की जिथे ना आपण बारबेल आणि खूप वेट्स काही देऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये बाकीचे काही इक्विपमेंट आपण वापरू शकतो, थेराबँड, मेडिसिन बॉलसारखे, किंवा बॉडी रेझिस्टन्स जे एक्सरसाइज आहे ते बॉडी रेझिस्टन्स एक्सरसाइज वेगवेगळ्या थोडे मॉडिफाईड. म्हणजे आपण एक व्हेरिएशन बघितली की आपण स्लो खाली जातोय, आपण जास्ती लोड करतोय आणि मग आपण फास्ट वर येतोय. तर तशाच पद्धतीने काही वेगळ्या मोर फंक्शनल ॲक्शनसुद्धा आपण मुलांकडनं करून घेऊ शकतो लहान वयांमध्ये, की ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. त्यांचे स्पोर्ट्स स्पेसिफिक स्ट्रेंथ डेव्हलप त्यांना खूप मदत होते. त्याच्यामुळे आपण त्यांना काही व्हेरिएशन्स आपण शिकणार आहोत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची, हे सगळं प्रोग्रेशन ग्रॅज्युअली करायचं आहे. आपल्याला असं अजिबात करायचं नाही की आज त्यांना बेसिक एक्सरसाइज शिकवले आणि पुढच्या 2-4 दिवसांमध्ये आपण त्यांना मोर डायनामिक आणि जास्ती फंक्शनल एक्सरसाइज शिकवतो, असं करायचं नाही आहे. आपल्याला त्यांना लोडिंग हे प्रोग्रेसिव्ह पाहिजे. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड आपण शिकलेलो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ट्रेनिंगमध्ये. तर ते प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करायचे. वीक वाईज त्यांना आपण ॲसेस करून वीक वाईज आपण त्यांचं लोडिंग वाढवायचं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लहान मुलांचं ॲडॉप्टेशन प्रोसेस ही आपण लक्षात घेतली पाहिजे की ते ॲडॉप्ट व्हायला पाहिजे. ते एखादं एक्सरसाइज ते शिकले की त्यामध्ये त्यांचं पोश्चर करेक्ट आहे की नाही, फॉर्म करेक्ट आहे की नाही, हे आधी बघायचं आणि मगच ते एक्सरसाइजमध्ये प्रोग्रेशन करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉपी पेस्ट ट्रेनर आपल्याला व्हायचं नाही आहे, कारण आपण सर्टिफाईड ट्रेनर होणार आहोत. त्याच्यामुळे ही सगळ्यात गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की आपण नुसतं काहीतरी बघून कॉपी करून ते मुलांना इंट्रोड्यूस करायचं नाही आहे. तर ते आपण मुलांना कधी इंट्रोड्यूस करायचं, ते कोणाला इंट्रोड्यूस करायचं हे आपण शिकलेलो आहे. जसं मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं की विराट कोहलीचे सगळीकडे व्हिडिओ अवेलेबल आहेत, पण त्या प्रकारचे एक्सरसाइज त्यांनी कधी करायचे, कोणी करायचे हे कुठेही लिहिलेलं नसतं. आणि आपण ते तसं केलं की मुलांना इंजुरीज होण्याचे प्रमाण खूप वाढलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रोग्रेसिव्ह लोडिंग आपण करायला शिकणार आहे. ते प्रोग्रेसिव्ह लोडिंगच फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता मी जे तुम्हाला काही बेसिक एक्सरसाइज दाखवतो आहे हे साधारणतः काही आठवड्यांनंतर, 6 ते 8 आठवड्यानंतर मुलं बेसिक स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागली, त्यांचं फॉर्म पोश्चर करेक्ट झालं की मगच हे बेसिक हे थोडे ॲडव्हान्स एक्सरसाइज त्यांना इंट्रोड्यूस करायचे, ते लक्षात ठेवा. बॉटम लाईनही लक्षात ठेवा की प्रोग्रेसिव्ह लोडिंग आफ्टर करेक्ट पोश्चर आणि फॉर्म, मगच हे एक्सरसाइज त्यांना इंट्रोड्यूस करायचे, हे लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला काही आज एक्सरसाइजेस दाखवतो. मोनिश तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवेल की ज्याच्यामध्ये व्हरायटी इन स्क्वॉट्स. बरं बघा, पहिले व्हरायटी इन स्क्वॉट्स काय काय. पहिले आपण बेसिक पोस्चर काय शिकलो, 90 डिग्री अँगल, सेम बाकी सगळं प्रिन्सिपल सेम. नी शुड नॉट क्रॉस द टो, 90 डिग्री अँगल करायचं आहे, खाली जायचं आहे 90 डिग्रीमध्ये, आणि याच्यामध्ये पाठ सरळ, तुमची चिन आहे ती टोच्या लाईनमध्ये. आपण बेसिक पोस्चर शिकलो आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फक्त ऑल्टरनेट लेग लिफ्ट करणार आहे. तो समोर आता कॅमेराकडे फेस करायला तुम्हाला दाखवेल. 90 डिग्री अँगलला फक्त असे ऑल्टरनेट लेग लिफ्ट करणार आहे. तो ऑल्टरनेट लेग लिफ्ट 90 डिग्री अँगल तसाच ठेवणार आहे. चला, 3, 4, 6, 7, 8, 9 and 10. आपण काय केलं, पहिल्यांदा बेसिक पोस्चर शिकलो आहे. आता बेसिक पोस्चरमध्ये आपण थोडं त्यांना लोड केलं. सेकंड लोडिंग फेजमध्ये आपण काय त्यांना शिकलो की आपण स्लो खाली जातोय, इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन स्लो आणि कॉन्सन्ट्रिक म्हणजे वर याची ॲक्शन आपली फास्ट. ओके, आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे, आपण कॉन्ट्रॅक्शन होल्ड केलं आहे, म्हणजे आयसोमेट्रिक पोझिशनमध्ये राहिलो आहे आणि त्याच्यामध्ये थोडी डायनॅमिक मुवमेंट केली आहे. ओके, त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन बघा. स्कॉट्समध्ये कथ्थक डान्स बघितला असेल मी. कथ्थक कसे शिकतात तसं 90 डिग्रीजमध्ये थांबायचं, 90 डिग्रीजमध्ये थांबायचा, पाठ सरळ, बाकी सगळं प्रिन्सिपल पोस्चर सेम. फक्त हील पुढे टच करायचे, मागे फक्त हील टच करणार आहे, तो टो रेज आणि हील टच करणार आहे. चला, 5 each leg, 5 each लेगनी सुरू करा. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड पहिल्यांदा 5 रेपिटेशननी सुरू करा. ग्रॅज्युअली त्याचं रेपिटेशन वीक वाईज वाढवा. ओके, 15 ईच लेग रेपिटेशनपर्यंत करायला काही हरकत नाही, पण त्याचं सुद्धा लोडिंग हे ग्रॅज्युअल पाहिजे.
त्याचमध्ये अजून व्हेरिएशन म्हणजे तो साईडला टच करणार आहे. चला, डाऊन, पाठ सरळ आणि साईडला टच करणार. बाकी एक पाय तसा सिंगल लेग स्क्वॉट तसंच राहणार आहे. एक एक पाय करू शकतो तो, ऑल्टरनेट लेग्स करू शकतो, दोन्ही करू शकतो. सेम प्रिन्सिपल अप्लाइज. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, ग्रॅज्युअल लोडिंग विथ 5 रेपिटेशन ईच लेग. ओके, सेम प्रिन्सिपल अप्लाइज हिअर. काही त्याच्यामध्ये चेंज नसणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वाईट स्कॉट्स पोझिशन. वाईट स्कॉट्स पोझिशनमध्ये बघा तो काय करतो. टोज वाइड ओपन, knees wide open, 90 degree angle, same principle applies here. Back straight, 90 degrees. आता या पोझिशन आपण हे बेसिक पोस्चर आधी शिकलेलो आहे. आता याच्यामध्ये प्रोग्रेशन आपण काय करतोय, फक्त नीज लिफ्ट करतोय ऑल्टरनेट. चला, नीज लिफ्ट, बॅक स्ट्रेट, ऑल्टरनेट नी लिफ्ट, 5 each leg. Again we are following the principle of progressive overload. Gradual loading करते 5 each leg. वाईट स्कॉट्स पोझिशन, ज्याला आपण सुमो स्कॉट सुद्धा म्हणतो, की जे इनर थाईज वर्क होतं. ओके, मोस्ट ऑफ द कॉमन मिस्टेक्स यामध्ये करताना असं दिसतं की बऱ्याचशा मुलांचे ग्ल्यूट्स टाईट असतात, हिप्स टाईट असतात, हिप एक्सटेन्शन्स आणि फ्लेक्सर्स टाईट असतात. तेव्हा त्यांना कदाचित त्यांचे नीज बाहेर जाऊ शकत नाही. नीज बाहेर जाऊ शकत, त्या मुलांचे बरेच गुडघ्याशी आत राहतात. हे ऑब्झर्व करा तुम्ही. जर का त्यांचं असं राहत असेल तर त्यांना हे प्रोग्रेसिव्ह एक्सरसाइज द्यायचे नाही. त्यांच्यामध्ये आधी ग्ल्यूट्स आणि ग्रॉइनमध्ये फ्लेक्सिबिलिटी डेव्हलप करायची आणि मगच त्यांना प्रोग्रेसिव्ह एक्सरसाइज द्यायची. ओके, त्याच्यामध्ये आता अजून लंजेसचा प्रकार बघा. आपण लंजेस काय शिकलो आहे, बेसिक 90 डिग्री अँगलला लंजेस करायचे. सेम प्रिन्सिपल अप्लाइज. दोन्ही गुडघे 90 डिग्रीला राहिले पाहिजे. पाठ सरळ, हा शोल्डर आणि हा नी एका लाईनमध्ये पाहिजे. दोन्ही गुडघे 90 डिग्रीला पाहिजे. नी शुड नॉट क्रॉस द टो. ओके, तो आता कॅमेराकडे फेस करून करेल. आता या पोझिशनमध्ये मागचा गुडघा फक्त थोडा जमिनीपासून वर उचलेल, थोडा जमिनीपासून, पण सेम पोस्चर कुठेही चेंज नाही. आता या पोझिशनमध्ये फक्त उजवा गुडघा पुढचा उचलणार आहे. तो 90 डिग्री अँगल तसाच मेंटेन ठेवणार आहे. फक्त नी लिफ्ट करतोय. 5 each लेग. मग दुसरा पाय चेंज कर. दुसरा पाय 90 डिग्री अँगल, नी लिफ्ट. अगेन सेम प्रिन्सिपल, प्रोग्रेसिव्ह लोडिंग. लंजेसला क्वाड्रासेप, बऱ्याच मुलांच्या नी पटेला जॉईंट्सला दुखतात. जेव्हा ते दुखत असतात तेव्हा ते लोडिंग करायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण या 90 डिग्री अँगलला गेल्यानंतर बरेच मुलांचे जर का इंजुरीज असतील त्यांना, तर पटेला, हा जो पटेला असतो गुडघ्याची वाटी, त्याच्यामध्ये इंजुरीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोस्चर जोपर्यंत करेक्ट येत नाही तोपर्यंत करायचं नाही. पुढचा एक्सरसाइज, हिपमधनं रोटेशनल डायगोनल लंजेस. हिपमधनं रोटेट करायचे आणि असे डायगोनल लंजेस करायचे. ओके, हिपमधनं रोटेट, डायगोनल लंजेस. चला, डायगोनल लंजेस, सेम टेक्निक अप्लाइज. याच्यामध्ये थोडी डायनामिक मुवमेंट होणार आहे. थोडी तो वॉकिंग करतोय, डायनामिक मुवमेंट, थोडी लंज वॉक. चला बघा, तो लंज वॉक करतोय, हिपमधनं रोटेट करतोय, हिपमधनं रोटेट. पोस्चर स्टॅबिलाइज इम्पॉर्टंट. त्याचप्रमाणे स्ट्रेट लंज वॉक. स्ट्रेट लंज वॉक, पाय असा कमरेच्या रेषेत वर उचलायचा आणि पाय पुढे टाकायचा. ओके, सेम पद्धतीने तुम्ही मागे पण जाऊ शकता. जसं फ्रंट वॉक करायचं तसं बॅकवर्ड वॉक पण करायचे. करून दाखव. सेम टेक्निक अप्लाइज. आता आपण स्टेशनरी स्टॅबिलायझेशनकडनं आपण हळूहळू आता मोबिलाइज करायला लागलोय. म्हणजे आपण डायनॅमिक ॲक्शन्स करायला लागलो. ओके, आपण एवढा वेळ काय शिकलो, स्टेशनरी स्टॅबिलायझेशन कसं करायचं. स्टेशनरी एक्सरसाइज आपण करत होतो. आता याच्यामध्ये आपण थोडी डायनॅमिक मुवमेंट करतो. त्याच पद्धतीने स्क्वॉट्स बघा कसे करायचे. प्रोग्रेसिव्ह स्क्वॉट्स. एक मिनिट, मी जर थोडा कॅमेरा सेट करतो, ऊन येते कॅमेरावर. ओके, प्रोग्रेसिव्ह स्क्वॉट्स बघा कसे करायचे. स्क्वॉट वॉक. चला, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये स्क्वॉट्स करतो येतो. 1 to 6, 6 to 1. जरा बघा तो कसे करतोय. चला, 1 स्क्वॉट, टर्न, 2 स्क्वॉट्स, 1 2. आता 3 स्क्वॉट्स, 1 2 3.
आता 4 स्क्वॉट्स, 2 3 4. आता 5 स्क्वॉट्स, 1 2 3 4 5. आता 6 स्क्वॉट्स, 1 2 3 4 5 6. आता परत उलटा फिरणार आहे तो. आता 6 5 4 3, 6 5 4 3 2 and 1. परत टर्न. आता 5 5 4 3 2 and 1. आता 4 4 3 2 1. परत टर्न. 3 2 1. आता 2 आणि 1, 2 1 आणि and 1. ओके, हे झाले मोर डायनामिक ॲक्शन्स इन स्क्वॉट्स अँड लंजेस. ही व्हरायटी परत रिपीट. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, ग्रॅज्युअल लोडिंग करायचं आहे, लक्षात ठेवा. आधी सुरुवातीला 1 to 3, 3 to 1 सुरू करा, काही प्रॉब्लेम नाही. मग ग्रॅज्युअली बिल्डअप करा 1 to 6, 6 to 1. आपलं मेन एम आहे इंजुरीज अवॉइड करणं. ट्रेनिंग करताना मुलं इंज्युअर्ड व्हायला नाही पाहिजेत, त्यांना आपण शिकवायचं आहे आणि ते शिकवलं गेलंच पाहिजे. ओके, बिकॉज नाव यू आर अ सर्टिफाईड ट्रेनर, हे लक्षात ठेवा. पुढचं आता आपण बघणार आहे पुशअप्सचे व्हेरिएशन्स. पुशअपचे व्हेरिएशन आपण बेसिक पुशअपचे आपलं व्हेरिएशन माहिती आहे. एक म्हणजे स्ट्रेट पुशअप्स. ओके, मागे आता बघा, पहिलं आहे स्ट्रेट पुशअप्स. नॉर्मल पुशअप, दोन्ही हात शोल्डरच्या बरोबर खाली. बघा 1 2 3. आता पुढचं व्हेरिएशन आहे, त्याच्यामध्ये आपण पाम ओपन करतोय, फिंगर्स आउट. बघा तुझा हात, त्याच्यामध्ये तो एल्बो ओपन होईल. त्याच्यामध्ये ट्रायसेप आणि पेक्टरल्स, ट्रायसेप आणि चेस्ट पेक्टरल मसल पण वर्क होतील. चला डाऊन. आता याच्यामध्ये अजून व्हेरिएशन करणारे म्हणजे डायमंड पुशअप्स. दोन्ही हात एकामेकांवर ट्रायसेप वर्क करायचे, एल्बोज बाहेर ओपन होतील. डायमंड पुशअप्स. आता आपण ट्रायसेप डिप शिकलोय. ट्रायसेप डिप आपण काय शिकलोय की 90 डिग्री अँगलला खुर्चीवर किंवा कट्ट्यावर, बेंचवर आपण बसणार आहे. ओके, आपण काय शिकलोय, 90 डिग्री अँगल, पायाचा 90 डिग्री अँगल पाहिजे, एल्बो 90 डिग्रीला पाहिजे, शोल्डर मागे पुल करायचे. शोल्डर मागे पुल करायचे कारण आपला मसल आयसोलेट कुठला करायचं, आपल्याला ट्रायसेप करायचं आहे. हा ट्रायसेप मसल आहे, हा आपल्याला आयसोलेट करायचं आहे. चला, तो आधी तुम्हाला 5 करून दाखवेल. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची, कॉमन मिस्टेक्स. कॉमन मिस्टेक्स लोक कसे करतात मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, चल बस. कॉमन मिस्टेक अशी करतात की पाय सरळ करतात, बॉडी कट्ट्यापासून खुर्चीपासून लांब नेतात अशी आणि खाली जातात. आता याच्यामध्ये काय वर्क होतं, याच्यामध्ये शोल्डर जास्ती वर्क होतं. कारण हा बघा शोल्डरचा अँगल बघा, हा अँगल बघा, कुठेही 90 डिग्री अँगल नाही बॉडीचा. आणि त्याच्यावर इथे परत अजून वेट लोड करतात, म्हणजे अजूनच तुमचा शोल्डर डॅमेज होतो. आणि लोक म्हणतात आम्ही काय चुकीचं करतो कळत नाही, आम्ही शोल्डरचं काही करत नाही पण आम्हाला शोल्डर इंजुरी होतं. तर बेसिक पोस्चर इथे चुकलेलं आहे. 90 डिग्री अँगल ही थेरी कायम मेंटेन ठेवा. बघा 90 डिग्री अँगल, दोन्ही गुडघे वाकवायचे. मुलांना शिकवताना असंच शिकवलं पाहिजे. 90 डिग्री अँगल, पाय बेंड कर, एल्बो 90 डिग्री, शोल्डर मागे पुल करायचे. शोल्डर पुढे जायला नाही पाहिजे, शोल्डर मागे पुल करायचा आणि 90 डिग्रीच्या खाली जायचं नाही आहे. 90 डिग्रीच्या जेवढे खाली जाल तेवढे तुमचं ही पोझिशन येईल. 90 डिग्रीच्या खाली गेला की म्हणजे तुमचा हा शोल्डर आहे, हा शोल्डर ओव्हर एक्सटेंडेड तुमचा स्ट्रेच होईल आणि मग तुम्हाला इंजुरीज होतील. मोस्ट ऑफ द कॉमन इंजुरीज शोल्डर ट्रायसेप करताना त्या म्हणजे शोल्डर इम्पिंचमेंट कॉमन इंजुरी आहे की ती शोल्डर इम्पिंचमेंट होतो आणि त्यांना समजत नाही कशामुळे झालेली आहे. तर मेनली ट्रायसेप चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे 90 डिग्री अँगलचं प्रिन्सिपल बेसिक लक्षात ठेवा. ट्रायसेप डिप्स करताना, ट्रायसेप पुशअप करताना. ट्रायसेप आपण जमिनीवर बसून सुद्धा करू शकतो. अजून एक व्हेरिएशन दाखवतो तुम्हाला. खाली बसायचं, तुमचे फिंगर्स आहेत, बोटं, हाताची बोटं पायाच्या दिशेला पाहिजे, हाताची बोटं पायाच्या दिशेला आणि तुमची कंबरवर उचललेली आणि गुडघे बेंड केलेले.
या पोझिशनमध्ये आपण फक्त एल्बो सॉफ्ट करणार आहे, बेंड करणार आहे आणि कमरेतनं खाली जाणार आहे. एल्बो सॉफ्ट केलं की ट्रायसेप मसल वर्क होतोय बघा. एल्बो सॉफ्ट केलं की ट्रायसेप मसल वर्क होतोय. ओके, ही झाली ट्रायसेपची व्हेरिएशन. म्हणजे आपण ज्या ज्या एवढ्या व्हेरिएशन केल्या त्याच्यात त्या सगळ्या कुठल्याही प्रकारचं वजन वेट न वापरता आपण गोष्टी केलेल्या आहेत. या ज्या सगळ्या व्हेरिएशन आहे त्या बॉडी रेझिस्टन्स ग्रॅज्युअल लोडिंग करताना आपण मुलांना शिकवायचं. पुढचं आपण बघणार आहे ते म्हणजे थेराबँडचे बेसिक प्रिन्सिपल ऑफ थेराबँड. थेराबँड कसे करायचे हे लक्षात घ्या. थेराबँड थेराबँडचं बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा की हा बँड असतो, हा बँड वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला मिळतो. ओके, आता हा जो कलर आहे तो वेगळ्या त्यांची स्ट्रेंथ असते ती कलरवर डिपेंड असते. येल्लो, रेड, ब्लॅक, ग्रीन असे वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला मिळतील. त्यांची स्ट्रेंथ त्याप्रमाणे ठरलेली असते. येल्लो हा सगळ्यात बेसिक असतो, रेड हा त्यापेक्षा थोडा टाईट असतो, ब्लॅक त्याच्यापेक्षा थोडा टाईट असतो, ग्रीन सगळ्यात जास्त टाईट असतो. ओके, युजली लहान मुलांना पोश्चर करेक्शनसाठी त्यांना सुरुवातीला या बँडनी येल्लो बँडनी त्यांना मुलांना करायला लावा. ओके, आणि येल्लो बँडनी जेव्हा करणार तेव्हा बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा. आपण जे कोर स्टॅबिलायझेशन शिकलोय ते कोर स्टॅबिलायझेशन मुलांना करायला शिकवा. मी तुम्हाला 1-2 प्रकार दाखवतो आणि त्यातल्या चुका पण सांगतो की काय मुलं करतात. ओके, हे बघा, मी आता शोल्डर माझा वर्क करतोय. शोल्डर म्हणजे मी काय करतोय तर माझा हा शोल्डर मला आयसोलेट करा. मला फक्त शोल्डर वर्क करायचं आहे म्हटल्यावर मला काय करायला पाहिजे, माझं पोश्चर स्टॅबिलाइज राहायला पाहिजे, शोल्डर स्क्वेअर पाहिजेत आणि माझी कुठलीही बॉडीची ॲक्शन विदाउट अदर दॅन शोल्डर व्हायला नाही पाहिजे. मी काय करतोय, शोल्डर लॅटरली पुल करतोय आणि खाली आणतोय, शोल्डर वर्क करतोय. हे करत असताना माझा एल्बो सॉफ्ट आहे कारण मी एल्बो लॉक केला तर माझं काय होईल, लॉंग लिव्हर वापरली जाईल आणि माझा एल्बो जास्ती वापरला जाईल. वेरॅज मी जरा एल्बो सॉफ्ट केला तर माझा शोल्डर जास्ती आयसोलेट होईल. त्यामुळे मी एल्बो थोडा सॉफ्ट ठेवणार आहे, पाम फेसिंग डाऊन अँड अप अँड डाऊन. माझी रेंज बघा केवढी आहे. माझा मी रबर बँड मी माझा ॲडजस्ट करू शकतो टाईटनेस किती आहे. जेवढा मी लूज ठेवीन तेवढा माझा हात जास्ती वर जाईल पण त्याला उपयोग नाही आहे. रेझिस्टन्स माझा सुरुवातीपासूनच निघायला पाहिजे, सुरुवातीपासून रेझिस्टन्स सुरू व्हायला पाहिजे, इथनंच माझा रेझिस्टन्स सुरू व्हायला पाहिजे. रेंज एवढी गेली तरी चालेल. कॉमन मिस्टेक अशी आहे की लोक बँड वरती उचलायचा प्रयत्न करतात, वरती खेचायचा प्रयत्न करतात. मग ते अशा वेळी काय करतात लोक की खेचण्यासाठी म्हणून चुकीचं पोस्चर वापरतात. म्हणजे हे बघा काय झालं, कोर सुटला, पोस्चर इंटॅक्ट नाही म्हटल्यावर काय होतंय, शोल्डर कमी वर्क होते आणि पाठ माझी जास्ती वर्क व्हायला लागली. वेअरएज हेच पोस्चर इंटॅक्ट ठेवून कोर स्टॅबिलाइज करून एवढीच रेंज ऑफ मोशन करायची आपल्याला स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करायची. याच्यामध्ये अजून व्हेरिएशन म्हणजे जर का तुम्हाला इंजुरी रिहॅब करायची असेल तर सुरुवातीला ग्रॅज्युअल होल्ड करा. 1 2 3 4 5. का आपण काय शिकलो इंजुरी रिहॅब करताना, आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन, आयसोमेट्रिकली मसल होल्ड करतोय आपण. 1 2 3 4 5 अँड रिलॅक्स. या पद्धतीने आपण शोल्डरचे एक्सरसाइज किंवा कुठलीही एक्सरसाइज करू शकतो. थेराबँडचं बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा, बँड वरती खेचणं इम्पॉर्टंट नाही आहे, बॉडीपासून लांब नेणं इम्पॉर्टंट आहे. अवे फ्रॉम ए बॉडी. शोल्डर रेझिस्टन्स 0 पॉईंटपासून राहायला पाहिजे. मग तो रेझिस्टन्स 5 डिग्री जरी उचलला तरी तुमचा शोल्डर वर्क होत असतो किंवा तुमचा कुठलाही जो मसल तुम्ही वर्क करताय तो वर्क होत असतो. त्यासाठी रेंज फुल वापरायची गरज. फुल रेंज वापरली तर पोस्चर चुकीचं होण्याची शक्यता असते आणि चुकीचं पोस्चर झालं की चुकीचे मसल वर्क होतात. हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे बेसिक पोस्चर, बेसिक प्रिन्सिपल हे थेराबँडचं लक्षात ठेवा. रेंज ऑफ मोशन आणि पोस्चर स्टॅबिलायझेशन खूप इम्पॉर्टंट असतं. याच्यामध्ये अनेक प्रकारे एक्सरसाइज करू शकता. एल्बो इथे लॉक करायचे आणि शोल्डर एक्सटर्नल रोटेशन आपण करतोय. हे एक्सटर्नल रोटेशन, माझा शोल्डर वर्क होतोय, हा एक्सटर्नल रोटेशन करतोय मी. होल्ड 1 2 3 4 5 रिलॅक्स, पुल 1 2 3 4 5 रिलॅक्स, पुल 1 2 3 4 5. सेम प्रिन्सिपल अप्लाइज. 90 डिग्री अँगलला मी होल्ड केलं आहे, कुठेही अँगल चेंज केलेलं नाही. मी 90 डिग्री अँगलला होल्ड केलं आहे, माझा लॅटरल शोल्डर, बाहेरचा शोल्डर वर्क होतोय. हे बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा बँड करताना. तर हे झालं आपले बेसिक बॉडी रेझिस्टन्स स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आणि त्याच्या व्हेरिएशन्स.
याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्किल वापरून अनेक प्रकारचे व्हेरिएशन ॲड करू शकता. तुम्ही काय स्किल वापरताय, इम्पॉर्टंट इज द प्रोग्रेशन ओव्हरलोड, ग्रॅज्युअल ओव्हरलोड, हे लक्षात ठेवा. मुलांची असेसमेंट करत राहा. मुलांची असेसमेंट केल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या रिझल्टवर त्यांचं लोडिंग ठरवा. पोस्चर करेक्शन करा आणि फॉर्म टेक्निक बरोबर आहे ना हे बघा, हे फार महत्त्वाचं आहे. थँक्यू.